इंस्टाग्रामवर स्क्रोल करताना आयबेट लर्निंगचं कन्सेप्ट कळली, पण मला प्रॅक्टिकलचा नॉलेजचा इतका एक्सपिरियन्स नव्हता. बरेचसे मी त्याबद्दल इन्स्टिट्यूट चेक केले होते, त्यातून म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेजपेक्षा थिओरिटिकल नॉलेज खूप दिलं जात होतं. मार्केटमध्ये जर काम करायचं असेल ना, तर थिओरिटिकल नॉलेज प्लस प्रॅक्टिकल नॉलेजची खूप गरज असते. स्पेसिफिक गोष्ट सांगायची म्हणजे त्यांनी इतक्या बारकाईने गोष्टी सांगितलेल्या आहेत की जे कुठल्याच इन्स्टिट्यूटमध्ये सांगत नाहीत. सर्वप्रथम अमोल सर आणि आयबेट लर्निंगचे खूप खूप थँक्यू. त्यांनी अवॉर्डसाठी म्हणजे अवॉर्ड दिला. मला सांगायचं म्हणजे असं की हा आयबेट लर्निंग जॉईन करायच्या अगोदर मी खूप सर्चिंग करत होतो की कशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज घेता येईल. म्हणजे बेसिकली मी 2019 पासून म्हणजे इंटेरियरचे काम करतो आहे. माय स्पेस इंटेरियर्स नावाने माझी फर्म आहे. पण मला प्रॅक्टिकलचा नॉलेजचा इतका एक्सपिरियन्स नव्हता. म्हणजे मी फक्त कसं होतं लॉजिक वगैरे कसं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग माझं बॅकग्राऊंड आहे, त्यातून मी काम करत होतो. पण त्यानंतर मला इंस्टाग्रामवर स्क्रोल करताना आयबेट लर्निंगचं कन्सेप्ट कळली आणि त्यांना मी आयबेट लर्निंगच्या टीमला पण कॉल केला आणि त्यांना हे विचारलं की मला इथून नॉलेज कसं मिळणार आहे. म्हणजे बरेचसे मी त्याबद्दल इन्स्टिट्यूट चेक केले होते, त्यातून म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेजपेक्षा थिओरिटिकल नॉलेज खूप दिलं जात होतं. पण आपल्याला मार्केटमध्ये जर काम करायचं असेल ना, तर थिओरिटिकल नॉलेज प्लस प्रॅक्टिकल नॉलेजची खूप गरज असते. तर हे इन्स्टिट्यूटमध्ये मिळालं आणि त्याच्यासाठी मी अमोल सरांची खूप खूप थँक्यू बोलतो. कारण त्यांनी म्हणजे एक स्पेसिफिक गोष्ट सांगायची म्हणजे त्यांनी इतक्या बारकाईने गोष्टी सांगितलेल्या आहेत की जे कुठल्याच इन्स्टिट्यूटमध्ये सांगत नाहीत. म्हणजे मी सिव्हिलचे पण साईट व्हिजिट अटेंड केल्या, इंटेरियरच्या पण केल्या. फक्त एकच सांगायचं की याच्यामध्ये जे तुम्ही असाइनमेंट वगैरे हा जो कन्सेप्ट आहे ना, तो प्रत्येकाने फॉलो केला पाहिजे. कारण तो जर केला तर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज मिळणार आहे. जसं सर म्हणतात, तुम्ही आयबेट लर्निंगचा कुठलाही स्टुडंट मार्केटमध्ये जर गेला तर खूप मोठ्या पद्धतीने काम करू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज प्लस असाइनमेंट करणं गरजेचं आहे. सो थँक्यू व्हेरी मच सर.